सुरमई, पापलेट, खेकडा, शिंपल्या हे सगळं मला दुबईमध्ये मिळते. अजून काय हवंय? डोकं कसं ताड 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 झालं पाहिजे. मला वेळ लागले पेशवाचा वेळ लागले. पापलेट, सुरमई, कोळंबी आणि सावजी चिकन, चिकन पहाडी आणि बरंच काही. मी नक्की दुबईमध्ये आहे की महाराष्ट्रात आहे हेच कळत नाहीये. नमस्कार मंडळी, मी आहे तुमचे होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता. मी आता आली आहे दुबईच्या पेशवा रेस्टॉरंटमध्ये आणि हे बघा इथे काय काय आहे. पुणेरी, कोल्हापुरी, मालवणी, नागपुरी, गोवन, कोकणी, वराडी, पठारे प्रभू. बापरे, मी दुबईमध्ये आहे की महाराष्ट्रात? तुम्हाला सांगते, मला 1 वर्ष अगोदर श्रेयाताईंनी मेसेज केला होता की रंजिता तू जेव्हा दुबईमध्ये येशील तेव्हा आपल्या रेस्टॉरंटमध्ये नक्की ये. तर चला मध्ये जाऊया आणि पाहूया कसं आहे रेस्टॉरंट. ताईंशीही बोलूया आणि त्यांची सुरुवात कशी केली तेही विचारूया. तर चला. आणि ही आहे माझी मैत्रीण दुर्गा, तिचे मिस्टर अमोल. नमस्कार. नमस्कार. कशा आहात? मस्त. बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही बोलवलं म्हटलं ना तर यायलाच पाहिजे. सगळे फिरायला दुबईमध्ये आले की तुमच्याकडे जेवल्याशिवाय जात नाहीत परत. मग आम्ही कसं काय जायचं? नमस्कार. नमस्कार. या आहे श्रेयाताई आणि हे आहे सचिन सर. हा सिद्धांत. कशी केली सुरुवात ते आधी तर सांगा मला. सुरुवात म्हणजे आम्ही 11 वर्षापूर्वी केली. फक्त मराठी जेवणाचं रेस्टॉरंट केलं. हां. त्यात आम्ही काही मिक्स केलं नाही. म्हणजे चायनीज वगैरे असं काही नाही. टोमॅटो सूप नाही मिळत, टोमॅटो सार मिळतं असं. ब्रेकफास्टचे पदार्थ आहेत की साबुदाणा खिचडीपासून थालीपीठापासून सगळं. मिसळपाव, वडापाव सगळं टिपिकल मराठी केले. पण महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकठिकाणून आम्ही त्या डिशेस आणले. जसं मालवणी, कोल्हापुरी, वराडी, सावजी, तर नागपुरी वगैरे सगळ्या महाराष्ट्रातली सगळे फक्त महाराष्ट्र. अळूचा फतफदापासून पुरणपोळीपासून मोदक पण. मोदक. अरे आम्ही मिस करत होती आल्यापासून. म्हणजे दुबईमध्ये तुला खायला मोदक नाही खाल्ला. आम्ही ते 10 दिवस गणपती बसवतो. अच्छा. आमच्याकडे फक्त मराठी गाणीच लावली जातात. गेले 11 वर्ष मराठी गाणी. मराठी पुस्तकांची लायब्ररी आहे. तिथे उभे आहात तिथे मी किल्ला करतो. हो. पुढच्या पिढीला कळायला पाहिजे म्हणून आमच्याकडे मराठी पुस्तकांची लायब्ररी आहे. आम्ही दहीहंडी लावतो. आम्ही सगळे सण साजरे करतो. एक पुढच्या पिढीला, लहान मुलांना समजलं पाहिजे की काय आपलं होतं आणि काय त्याची वैशिष्ट्य आहे. आणि एक टिपिकल पारंपरिक असं मराठमोळं रेस्टॉरंट केलेलं आहे. इकडे जर यायचं असेल कुणाला तर इकडचा प्रॉपर ॲड्रेस काय आहे? करामा पोस्ट ऑफिसच्या मागच्या बाजूला आलं की लगेच आहे. आणि टायमिंग काय आहे इकडचा? सकाळी 9 ते रात्री 12. इथे हा पार्टी हॉल आहे. म्हणजे बर्थडे पार्टीज किंवा लग्नाची पंगत आम्ही इथे लावतो. गणपतीचं डेकोरेशन इथे करतो. आणि ट्रॅव्हल ग्रुप्स असतातच. आता तुम्ही बघालच ते सुरू असतात. हे किती सुंदर केलंय. मस्त पैठणीचे पट्टे. हां, पट्टे लावलेत पैठणीचे. ही सगळी पेंटिंग्स ती पुणा युनिव्हर्सिटी. अच्छा. मंडई पुण्याची. शनिवारवाडा, पर्वती अशी पुण्याची पेंटिंग्स करून घेतले. इथे तळ्यातला गणपती सारसबागेतला. तुम्ही पुण्याचे? आम्ही पुण्याचे. हो. म्हणजे स्पेशल पुणेकरांना तर असं वाटतं की आपण घरीच जेवतोय असं वाटतं. हो. ताई आपल्याकडे सिटिंग किती आहेत? सिटिंग तसं बघायला लागलं तर 200 आहे. पण मग आम्ही ग्रुप प्रमाणे तसं लावतो. 250 पर्यंतही जातं कधी कधी. हो, म्हणजे तेवढी कपॅसिटी आहे दोन्ही हॉल मिळून. हा वडापाव आहे. अरे वा, वडापाव. अच्छा. खाऊन बघा. नाही हो, नको, दात बी तुटायचा. किती छान आहे ना. मस्त. महाराजांची मूर्ती आहे, किती सुंदर. जय शिवराय. आता पापड. इकडे आज जाऊया का? हे बघ, ठेचा, लोणचं, चटणी हे सगळं. आपला ठेचा खूप फेमस आहे कारण कुठल्या हॉटेलमध्ये ठेचा नाही मिळत ना दुबईत. तिथे फिश कोळीवाडा करतायत तुम्हाला. हे पापड इथे सगळे ग्रुपसाठी. हो, हे वाटण चाललंय. मसाला इथे पोळ्या भाकरी सगळं इथे होतं. कोंबडी वड्याचे वडे वगैरे. अच्छा, ते सगळे इथे. हो. स्टाफ म्हणजे हे सगळे. हा तर आमच्याकडे 10 वर्ष पहिल्या दिवशी आलेले आहे. हो, बरेच जण. हा पण. आणि हे दोघं मोदक वगैरे करतात. हे लोक. हां. काय म्हणताय? ओपनिंग से. ओपनिंग. नाम क्या है आपका? पलाश मंडल. और आपका नाम? हां, माझं नामदेव आहे. नामदेव कांबळे आहे. मी ओपनिंगपासून आहे. आज मला 10 वर्ष पूर्ण झाले. 11 वर्षापासून आम्ही काम करतो परत वगैरे. खुद मैं लातूर से। मैडम बहुत अच्छा है, अपना ओनर अच्छा है, सब कुछ देखता है, हम स्टाफ को भी अच्छा देखता है सब। मैडम बहुत अच्छे है, क्योंकि 10 साल से अगर यहाँ पर कोई है तो मैडम की वजह से है, मैडम सर की वजह से है ना? मैडम सर, हम लोग इन लोगों की वजह से।
हेड शेफ आहे, हेड शेफ लक्ष्मण. बोला लक्ष्मण, कोणत्या गावचे तुम्ही? मी पुण्याचं आहे, कोथरूड. कोथरूडचे. तुम्ही काय काय बनवता इथे? सगळे व्हेजचे जे आयटम आहेत ते सगळे, कोथिंबीर वडी, साबुदाणा खिचडी, वडापाव, मिसळ पाव. ही बघा इथे रेडी आहे कोथिंबीर वडी आणि अजिबात ऑइल नाही दिसत आहे बघ. ऑर्डर आली कीच आम्ही करतो तयार प्रत्येक गोष्ट. ओ हो, क्या बात आहे. पुरणपोळी पहा किती मस्त फुगली आहे ती. आता मोदक आम्ही गणपतीमध्ये 6,000 मोदक विकतो एका दिवशी. आणि साच्याचे नसतात, हाताने करतो मोदक. आणि सगळ्या मोदकांचा साईज पण आमचा असा एकच असतो, अगदी एक सलग असतात, लहान मोठे असे काही. हे सुरमई तवा फ्राय करणार आहे, त्याचा मसाला लावून ठेवलेला आहे. आणि बघितलं तर पीसेस आमचे व्यवस्थित मोठे असतात. हे पापलेट रवा फ्राय, इथे चिंबोरी आणि हे शिंपले. अच्छा, म्हणजे आपल्या इथे हे सगळे मासे मिळतात का? हो, सगळे मासे मिळतात, बोंबील वगैरे सगळं मिळतं. मासे कुठून येतात? मुंबईहून येतात. अच्छा, मुंबईहून येतात. रोजच्या रोज येतात आणि आम्ही रोज सकाळी आमचा माणूस जातो बोटी आल्या की तिथे आणि मग घेऊन येतो मार्केटला जाऊन. बोटीतून येतात रोज? हो, त्याच्यामुळे एकदम फ्रेश मिळतं. आपल्याकडे भाऊचा धक्का कसा तसं हो हो. इथे थाळ्या भरतायत. तर ही प्रॉन्स थाळी आहे. प्रॉन्स थाळीमध्ये प्रॉन्स फ्राय आहे, प्रॉन्स मसाला आहे, प्रॉन्स करी आहे आणि सोलकढी आहे आणि सुकट चटणी आहे आणि दुधी हलवा गोड आहे त्याच्यामध्ये आणि तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी कोणा काय आणि पापड. ही कोल्हापुरी थाळी आहे, मटण थाळी कोल्हापुरी. ह्याच्यामध्ये सुकं मटण येतं, मग रस्सावालं मटण येतं, तांबडा रस्सा येतो, पांढरा रस्सा येतो आणि एक उसळ येते. आणि आज दुधी भोपळ्याचा हलवा असल्यामुळे दुधी हलवा आणि दही कांदा आणि तांदळाची भाकरी. मालवणी थाळी आहे, वराडी थाळी आहे सगळ्यात आणि व्हेज थाळी आहे, उपासाची थाळी आहे. हो, आलं तेव्हा रिकामी होतं, आता बघा पूर्ण पॅक गर्दी. क्या बात आहे. आता हे आम्ही ट्रॅव्हल ग्रुपसाठी बुफे लावलेला आहे. ही कोथिंबीर वडी, कोशिंबीर, पापड, हा ठेचा. ही मसाला वांगी आहेत बघा. ओ हो हो हो, क्या बात आहे. ही मटकी उसळ माझी फेवरेट आहे. मटकी उसळ आपला मिसळ पाव पण खूप फेमस आहे. क्या बात आहे. स्टीम राईस आहे. ही डाळ आहे, मस्त जाडजाड डाळ आहे. हो. वा. ह्या घडीच्या पोळ्या, श्रीखंड हे आम्ही इथे इन हाऊस म्हणजे घरात चक्का बांधून करतो, दही बांधून चक्का बनवतो आणि मग श्रीखंड करतो. आमच्याकडे पाव जो आहे, पाव तो फक्त बाहेर नाही येतो. अच्छा. ब्रेड किंवा पाव जो मिसळ पावला किंवा वडापाव, बाकी सगळं इन हाऊस बनतं. बाकी काहीही बाहेर नाही येत नाही. श्रीखंडपुरी. हो, श्रीखंडपुरी. श्रीखंड असले की पुरी पाहिजेच. हे कोल्हापुरी चिकन, कोल्हापुरी चिकन, फिश कोळीवाडा. हा, हे फिश कोळी. अच्छा, अजून आपल्याकडे नॉनव्हेज मध्ये काय काय असतं? नॉनव्हेजमध्ये आपल्याकडे पाठारी प्रभू मेनू पण आहे. त्याच्यामध्ये बोंबलाचं भुजणं, नंतर अंड्याचं भुजणं, मटणाचं खडखडलं, चिंबोरीचं खडखडलं, असं मटणाचं गोडं, असं ते सगळे प्रकार आहेत. आणि कोल्हापुरी, मालवणी, वराडी, नागपुरी आणि काळं मटण, काळं सुक्कं, काळं रस्सा, असं ते सगळं पण आहे. फिशमध्ये पण बोंबील फ्राय, सुरमई, पापलेट, हे सगळं तवा रवा फ्राय सगळंच आहे. हवं तेवढं खा, पोटभर खा, पण पानात अन्न टाकू नये, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आनंद झाला तुम्हाला भेटून. आज तुम्ही इथे पहिल्यांदा आलात? हो हो. अच्छा, मला जेवण सांगा कसं वाटतं जेवण ते. नक्की नक्की. म्हणजे बाकीच्या रेस्टॉरंट्समध्ये वगैरे पेप्सी किंवा कोला वगैरे असं हे प्रमोट करतात. तर आम्ही ते म्हणजे ती ड्रिंक्स न प्रमोट करता हे कोकम सरबत, कैरी पण, सोलकढी हे जास्त प्रमोट करतो आपल्याला. साबुदाणा वडे, कोथिंबीर वडी, साबुदाण्याची खिचडी आणि ऑफकोर्स सगळ्यांचेच फेवरेट म्हणजे बटाटे वडा. बटाटा वडा. आहा, इतकी मस्त टेस्ट आहे ना, यम्मी यम्मी. तुम्हाला कसं वाटलं भाऊ? घरी जेवतोय असं वाटतं. इथे आलं की लोक म्हणतात आपण घरीच जेवलोय. बटाटा वड्याची साईज पण मोठी आहे अगदी. वा, सुरमई रवा फ्राय, सुरमई तवा फ्राय. मी आता साबुदाणा खिचडी खाते आणि खूप छान आहे, अगदी घरची चव आहे. पूर्ण उपासाची थाळी महाशिवरात्रीला वगैरे असं. पहाडी कबाब. क्या बात.
आणि हे सावजी टिक्का, सावजी टिक्का, प्रॉन्स कोळीवाडा, पापलेट, सुरमई, कोळंबी आणि सावजी चिकन, चिकन पहाडी आणि बरंच काही. मी नक्की दुबईमध्ये आहे की महाराष्ट्रात आहे हेच कळत नाहीये. वाव, खूप छान. आणि मिनी वडा पण आलेला आहे. वा, मस्त ना. म्हणजे मोठी फॅमिली आहे आणि सगळेजण एकत्र आले तर त्यांच्यासाठी हा मिनी वडा बेस्ट आहे. छोटे छोटे वडे, प्रॉन्स कोळी वडा मस्त असा. मज्जा आहे आमची, दुबईमध्ये येऊन मज्जा आहे आमची. चिकन सावजी टिक्का. वाव. दुबईमध्ये आपल्या क्रेझी फूड फॅमिलीचे फॅमिली मेंबर भेटलेले आहेत. कसे आहात? एकदम छान. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात नॉनव्हेजचे आणि आम्हाला खूप आवडतात. आय एम अ साऊथ इंडियन बट फॉर मराठी फूड आय फॉलो यू. सुरमईचा पीस पहा किती मोठा आहे तो, मस्त असा. हो 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 हो, वाव. डिलिशियस, माउथ वॉटरिंग. म्हणजे ह्याला बघून असं फील होईल म्हणजे तोड नाहीये या जेवणाला, फक्त काय. मासे मी खाल्ले तेवढे ताजे आहेत, मस्त एकदम. ओ वाव. सुरमई रवा फ्राय. हे आहे रवा पापलेट, हे आहे तंदूर पापलेट आणि हे एकदम वेगळं आहे झुणका भाकरी, ताक, ठेचा, लोणचं. झुणका किती टेम्पटिंग दिसतो हो, ना. झुणक्याची टेस्ट कर, फार छान असतो. ठेचा. ठेचा, आपला ठेचा म्हणजे दुबईत फेमस आहे ठेचा. आणि मागे गर्दी पहा किती आहे, केवढी गर्दी झाली आहे. बाबा बाबा, अशीच गर्दी असते रोज, जत्राच इथे कशी काही. हे बघा पापलेट आहे समोर, तर मी त्याला असं जर स्पूनने खायला लागले तर त्याचा अपमान होईल, त्याच्यामुळे ते मी हातानेच खाणार आहे. आहा हा 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 हा. हो वाव. मस्त आहेत. असं मस्त स्मोकी फ्लेवर, आंबट तिखटची चव. वाव. मी हे शिकण्यासाठी तर येईल नसून. नक्की आहे, नक्की आहे. प्लीज कधी, आता तुझं दुबईत घर आहे, कुठे कधी येऊ शकते. हक्काचं घर. हो हो. झुणका घेतलेला आहे, पिठलं घेतलेलं आहे आणि ठेचा. सगळ्यात भारी मेनू आहे ठेचा. तिखट आहे. डोक कसं असं ताड 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 झालं पाहिजे. वा. हे भरलं कारलं आहे, तुला त्याच्यातला कडूपणा नाहीच जाणवणार. नंतर हे खेकडा आहे, खेकडा. त्याच्यानंतर हे तिसऱ्या ही भरली वांगी. मी अगं ऐक ना, टेस्ट तर कर ना. खूप छान लागते. माझ्यासोबत असायचं तर सगळं टेस्ट करायचं. शिंपल्या ठीक आहे, आमच्याकडे खाल्ल्याच होत्या. दुर्गा पहिल्यांदा खाणार आहे. दुर्गा ही बघ, मी बघते पण पहिल्यांदाच आहे. वाव, अरे किती भारी लागतंय. भारी लागतंय ना. खूप. फुल धुरडा राडा. अरे भारी. असं आईस्क्रीम सारखं खायचं, असं मस्त चाटून. बस. वा 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 वा. थँक्यू रंजिता. वा वा. काय माझी मैत्रीण तर खुश झाले, पण मला नको थँक्यू बोलू. थँक्यू टू श्रियाताई, त्यांनी एवढ्या चविष्ट बनवले आहेत. आणि ना तिसऱ्या करताना तांदळाच्या भाकरीबरोबर, नुसत्या तर खायला छानच लागतात, पण तांदळाच्या भाकरीवर तर अजून भारी लागतात बघा. खूप खायचं होता, खूप दिवस झालं मला खायचं आहे. त्यासाठी मला दुबईला यावं लागलं. हो, काळ्या पाटीचा खेकडा आहे आणि अजून चविष्ट. बस हे बघा. हा 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 हा. दुर्गा नाही हे कसं खायचं आता हे सांगेल मला. मला एकदम सोपं आहे. हे बघ, असे ह्याचे हे 2 तुकडे करायचे. बाबा असा हे आहे ना, हा मधला भाग खायचा असतो. ओके, कर बरं 2 तुकडे. ते भाग असा वरचा भाग काढायचा. हा तोड. आलं ना, तुटलं ना. व्हेरी गुड.
खेकड्याचा पहिला अनुभव आहे. मला खायचा आहे. खा खा खा, पहिला अनुभव आहे. भारी आहे. खूप खूप थँक्यू तुम्हाला, खूप थँक्यू. एक थँक्यू नाही, त्याच्यामुळे मला ना हे तिसऱ्या आणि हे खायला मला इथे मिळालं. आता परत या. आणि फर्स्ट माझा अनुभव. पहिलं तर आपला मोदक, आणि मोदक माझा फेवरेट आहे. आणि त्याच्यावरती टाकायची अशी तुपाची धार. हो 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 हो, क्या बात आहे. दुर्गा कट कर, असा केक कट करतात तसा कट कर असं. आणि किती सॉफ्ट आहे बघा. हा 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 हा. असा खायचा असा. कसं आहे? स्वर्गीय सुखाचा आनंद. थँक्यू. तृप्त झालं मला. आवडला ना? खरं तर मी अख्खा मोदक नेहमी खाते, हे तुम्ही पाहता मला. पण यावेळेस मी हाफ तोडून खाल्ला कारण तो साईजला खूप मोठा होता. हा बघा, माझ्या नवऱ्याने लगेच मला अख्खाच दिला असा करून. पण असं आहे बघा, नाही जाणार, खूप मोठा आहे. खरंच करू. गणपती बाप्पा मोरया. चॅलेंज लावलंय मला. बघा 1000 दिरहम ताई. बघा तुमच्या समोर 1000 दिरहम खायचा. मला आता रोहननी सांगितलं पण 1000 दिरहम. हा ताई. हा, मी पण आहे, मी पण आहे. सबूत आहे. हा चलो. सो गणपती बाप्पा मोरया. रंजितानी खाल्ला. आता 2 तास रंजिता संग कोणी बोलू नका. 1000 दिरहम जिंकलीस. पण म्हणजे खरंच चॅलेंज होतं. पेशवाचा मोदक एवढा मोठा असतो असं नाही खाऊ शकत कोणी. संपला. संपतोय. अख्खा मोदक खाला. अख्खा मोदक खाल्ला. मस्त वाटलं. बासुंदी आली आहे बघ. अप्रतिम. आम्रखंड श्रीखंड. आम्रखंड श्रीखंड. आणि हे बघा, हे बघा एकदम असं ना क्रीमी आहे आम्रखंड. श्रीखंड. हे मी तुला म्हटलं ना, इथे आम्ही चक्का बांधून करतो. असं चमच्याने वगैरे खाण्यापेक्षा असं करून खाण्याची मजा आहे ना, ती वेगळी असते. ही मँगो मस्तानी. मला वेळ लागले पेशवाचा वेळ लागले. करते हे बघा, एक रील करते का. पुरणपोळी. आणि पुरणपोळीवरती मस्त अशी तुपाची धार सोडलेली आहे. अन्नदाता सुखी भव. परत या. इतकं छान वाटलं, इतकं छान वाटलं. पुरणपोळी खायला परत ये. पुरणपोळी खायला तर मी येणारच आहे ताई. नुसती पुरणपोळी नाही, सगळे पदार्थ खाण्यासाठी मी पुन्हा येणार आहे. मी पुन्हा येईन. आणि खास करून पेशवाचं असे छान छान पदार्थ खाण्यासाठी. कारण की 250 पदार्थ आहेत पूर्ण. मग एवढे सगळं मी एकदा कसे खाणार. मी जेव्हा येईन तेव्हा इथे. तर मंडळी, मला तर इकडचे सगळे पदार्थ खूप जास्त आवडलेले आहेत. तर तुमच्यापैकी बरेच जण ऑलरेडी आलेले पण असतील, त्यांनी देखील मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला इकडचा कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो आणि इकडचं सगळ्यात जास्त काय आवडतं तुम्हाला पेशवामध्ये आल्यानंतर. तुझी फॅमिली तिकडे आहे, माझी फॅमिली इकडे आहे. तुझी तिकडची फॅमिली इकडे आली दुबईला की पेशवामध्ये नक्की सगळ्यांनी या. आणि आमच्या इथले लोक तिथे गेले तर तुला भेटायला नक्की येते. तर मला हे खूप आवडलं. तर म्हणजे तुम्ही देखील नक्की आणि छान छान अशा पदार्थांचा आस्वाद घ्या दुबईमध्ये. आणि आठवड्यातले 7ही दिवस. अँड ऑल विथ किस स्माइलिंग अँड बाय बाय. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. पुन्हा भेटूया ताईंकडे बरं का कधीतरी पुन्हा. बाय बाय.